बातमी बीडमधून आहे। बीडमधील मराठा तरुण मुंबईच्या दिशेने रवाना झालेत। शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून मराठा तरुण मुंबईच्या दिशेने निघाले। आता आरक्षण घेऊनच परत येऊ, बीडमधल्या मराठ्यांनी हा निर्धार व्यक्त केला आहे। माझ्यासोबत मराठा समन्वयक आहेत। साधारणतः किती वाजल्यापासून तुम्ही इथं लोक तिकडे निघताय? किती गाड्या वगैरे आहेत? कसं नियोजन केले? साधारणतः रात्रीपासूनही लोक तिकडे जात आहेत। काल दिवसभरातही लोक जात होते आणि आज सकाळी पहाटेपासून सर्व लोक आपापल्या पद्धतीने आंतरवली सराटी येथे जात आहेत आणि गावागावातून घराघरातून आणि शहरातल्या वार्डावार्डातून लोक तिथे जात आहेत। प्रचंड संख्येने आपण पाहाल हा इतिहास होणार आहे। तर मागच्या 5 महिन्यापासून हे आंदोलन चालू आहे। सरकारने अद्यापपर्यंत कुठलीही ठोस भूमिका घेतलेली नाहीये। त्यामुळे आता जरांगे पाटलांनी जे आंदोलन जाहीर केलं होतं की इथून मुंबई या ठिकाणी पायी रॅली काढायची, त्यासाठी महाराष्ट्रातून बीड जिल्ह्यातून लाखो तरुण त्या ठिकाणी पोहोचत आहेत। कारण की सगळ्यांना माहिती आहे हा आमचा शेवटचा लढा आहे। आता आम्ही माघार घेणार नाही, आता आरक्षण घेऊनच परत येणार। महिला ह्या पूर्ण तयारीनिशी निघाल्या आहेत आणि महिलांची पूर्ण स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे आणि त्याचबरोबर जेवढे आमचे समन्वयक आहेत तर त्यांनी महिलांची पुरेपूर काळजी आणि सोय आणि जेवढ्या गरजेच्या वस्तू असतील तेवढ्या सोबत घेऊन महिला निघालेल्या आहेत। या महिला जिजाऊ ताराऊ आणि रमाईंचा वारसा ज्या महिलांना आहे त्या महिला निर्भीडपणे एक आंदोलक म्हणून आणि आपल्या येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी निर्भीडपणे या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। कॅमेरा पर्सन ज्ञानेश्वर वायबशेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड।